आज सगळीकडे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये अगदी सकाळी दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। ती दादर पश्चिमेला असलेल्या आयडियलच्या दहीहंडीनं। याच ठिकाणी असलेल्या श्री साई दत्त मित्रमंडळाच्या दहीहंडीचं यंदाचं हे 50वं वर्ष आहे आणि थोड्याच वेळात या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। विशेष करून महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या संख्येने यायला सुरुवात झाली आहे। वेदांत देव आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, जसजसा वेळ पुढे सरकतोय उत्साह शिगेला पोहोचताना दिसतोय। तू आता कुठे आहेस आणि कसं वातावरण आहे सध्या तिथे? आपण जसं याआधी दाखवलं प्रज्ञा, आयडियलच्या दहीहंडी उत्सवापासूनच खरं तर या मुंबईच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि महिला गोविंदा पथक इथे सज्ज आहेत। 2 ते 3 महिला गोविंदा पथक हे तयार आहेत। इथे एक पथनाट्य सादर केलं जात आहे आणि पथनाट्य सादर झाल्यानंतर आता हे सर्व गोविंदा ज्या महिला गोविंदा आहेत त्या आता ही दहीहंडी फोडतील। साधारणपणे किती थराची तयारी त्यांनी केलेली आहे आपण विचारत, किती थर तुम्ही रचणार आहात? 4 ते 5। 4 ते 5। तुम्ही कुठून आलात? कोणतं गोविंदा पथक? तेजस्विनी महिला गोविंदा पथक, अंधेरी पश्चिम। अंधेरी पश्चिम। किती दिवस झाले प्रॅक्टिस करताय तुम्ही? 2 महिने झाले। 2 महिने। तुम्ही कितीची तयारी केली आहे वरती? फोडणारी दहीहंडी 5 थरामध्ये फुटेल ही दहीहंडी? फुटली तर फुटेल। विश्वास आहे का? हो, नक्कीच विश्वास। समोर पण एक महिला गोविंदा पथक आहे। असं काय, ते पण फोडतील। त्यामुळे इथे पथनाट्य सादर झाल्यानंतर ही दहीहंडी फोडली जाईल आणि इथे एकामागे एक आता हे सगळे महिला गोविंदा पथक इथे सज्ज आहेत ही दहीहंडी फोडण्यासाठी। आणि या दहीहंडी उत्सवाचं एक महत्त्व म्हणजे इथे खास करून महिला गोविंदा पथकांची संख्या दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते येत असतात आणि इथे सुद्धा आपण बघतोय ही दहीहंडी फोडण्यासाठी सांगितलं जातं की 4 ते 5 थर लावले जातील आणि ही दहीहंडी फोडल्यानंतर हे सर्व गोविंदा पथक मुंबईतील इतर दहीहंडी उत्सव त्यासोबतच ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये आपली हजेरी लावतील आणि या दहीहंडी उत्सवात सहभागी होतील। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।